बंद प्रेमाचे भाग 14. चला मावशी, तुम्ही आता आराम करा, आम्ही निघतो, सुमित मिसेस सोळंकेला म्हणाल्या होत्या. अंकिता आणि सुमित निघाले, परंतु सपना जागची हल्ली सुद्धा नाही. ती बोलता बोलता मिसेस सोळंकेच्या बेडवर जाऊन बसली होती आणि त्यांचे पाय चुपू लागली होती. मिसेस सोळंके म्हणाल्या, बेटा आता बस कर, किती वेळ माझे पाय चेपत बसणार आहेस तू? सुमित आणि अंकिता तिला बघून गालातल्या गालात हसू लागल्या. सपना म्हणाली, आई, मला तुम्हाला सोडून जायची इच्छा होतच नाही आहे. तुम्हाला बघून मला माझ्या आईची आठवण झाली. मिसेस सोळंके म्हणाल्या अंकिताकडे बघत, किती गूढ मुलगी आहे ना ही आहे तरी कोण? अंकिता म्हणाली, मॅडम, तुम्ही तिच्या वडिलांना कदाचित ओळखत असाल. सपना म्हणाली, मी सोळंके काकांच्या खास मित्रांची मुलगी आहे. आई, सपना मध्येच म्हणाली. मिसेस सोळंके म्हणाली, खास मित्र? हो, खास मित्र. शरद काय? तू शरदची मुलगी आहेस का? मिसेस सोळंके आश्चर्याने म्हणाल्या होत्या. त्यांनी तिला जवळ घेतले आणि हृदयाशी लावले. सपनाला नाटक करता करता खरी मायेची ऊब जाणवली, परंतु तिची ट्रेनिंग अशी झाली होती की त्या मायेचा तिच्यावर परिणाम झालाच नाही. अंकिताचे डोळे पाणावले. सुमितही भावूक झालाच होता. अंकिता म्हणाली, मी काय म्हणते मॅडम? अंकिता पुढे काही बोलणार तितक्यातच मॅडम म्हणाल्या, हिला माझ्याकडेच राहू द्या. सपनाच्या मनात लाडू पडले होते, कारण तिच्या आतापर्यंतच्या ऍक्टिंगचा चांगलाच परिणाम झाला होता आणि सर्व काही तिच्या योजनेअंतर्गतच होत होतं. अंकिता म्हणाली, हो का? नाही, सपनाला काही हरकत नसेल तर? सपना म्हणाली, मला काय हरकत असणार आहे? मला तर आनंदच होईल की ताई. ठरलं. सपना मिसेस सोळंकेची सेवा करण्यासाठी त्यांच्या सोबत थांबली होती. सुमितही आता जरा निश्चिंत झालेलाच होता. स्वप्नाच्या रूपात त्यांना एक मोठी मदत मिळाली होती. दोघेही आनंदाने त्यांचा निरोप घेऊन निघाल्या होते. सपनाने आपले दुसरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसोशींचे प्रयत्न सुरूच केले होते. दरम्यान पहिल्या स्वप्नांचा तिला जरा विसरच पडला. इतके खूप दिवसात सपनाकडून काही निरोप आला नाही, म्हणून सीताने तिला फोन करून विचारपूस सुरू केली होती. फोन आला तेव्हा ती मिसेस सोळंकेच्या जवळ बसलेलीच होती. तेथून उठून जाण्यापेक्षा आपल्या आईशी आपल्या होणाऱ्या सासूंचं बोलणं करून द्यावं असं तिला वाटत होतं. त्याआधी तिने सर्व पार्श्वभूमी मोठ्या उत्साहात सीताला सांगितलेलीच होती. मिसेस सोळंके तिचा तो उत्साहजनक संवाद ऐकतच होत्या आणि गालात हसत होत्या. कशा प्रकारे अंकिताताई तिला सोळंके यांच्याकडे घेऊन आली आणि मिसेस सोळंकेने उदार मनाने तिला त्यांच्या सेवेत ठेवलं हे ती आपल्या आईला सांगतच होती. तिकडे सीताच्या मनातही आनंदाच्या उखळ्या फुटू लागल्या होत्या. आपल्या मुलीने बघता बघता चांगला डाव रंगवला याचा तिला अभिमान वाटतच होता. जसे सोहमची संपत्ती आपली आहे असा सपनाचा समजच होता. अगदी तसा समज सीतानेही केलेलाच होता. सोळंके आणि त्याची पूर्ण संपत्ती ही आपलीच आहे हे तिने ठरवून टाकलेलंच होतं. आई, घे ना, माझ्या दुसऱ्या आईशी बोल. सपनाने फोन मिसेस सोळंकेला दिला होता. दोघींमध्ये बराच उशिरा बोलणं चाललेलंच होतं. त्यात कधी शरदचा विषय निघाला तेव्हा मिसेस सोळंके यांनी हळहळ व्यक्त केली, तर सीताने रडून आपले दुःख व्यक्त सुद्धा केले. सोळंकेच्या जेलमध्ये जाण्याचा विषय निघाला तेव्हा मिसेस सोळंक्यांना चांगलं वाटावं म्हणून सीताने तोंड फाटेस्तव दुःख व्यक्त केले, परंतु मिसेस सोळंकेंनी त्यांच्या विरुद्ध प्रतिक्रिया देत त्याचे जेलमध्ये जाणे कसे योग्य होते हे तिला त्या समजावू लागल्या होत्या. अर्थातच त्यांच्या या कृतीमुळे त्या सीताच्या डोक्यात सुद्धा गेल्या होत्या, परंतु पुढे आपल्या मुलीच्या काळजीने त्या जरा दुःखी झाल्या, त्यामुळे सीता त्यांचे सात्वंत करू लागली. सपनानेही त्यांच्याजवळ जाऊन मायाळूपणाचा आव्हानात त्याची समजूत काढली होती. सीता रोबोटसारख्या आपल्या मुलीच्या वागणुकीने खूपच उत्साहित होत होती. कधी एकदाची तिलाही हे सर्व करायला मिळेल याची तिला वाट बघायची होती. सीताबाई, तुम्ही या ना एकदा इकडं, बरीच वर्ष झाली तुम्हाला भेटून. मिसेस सोळंकेंनी सीताला आयती संधी दिलीच होती. मग काय, आता ती कसली थांबते? ती गावाला नसल्याचे जरी सपनाने सांगितले होते तरी ती होती मुंबईतच, त्यामुळे दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी ती तेथे हजर झाली. सपना आली म्हणून सुमितचे बरेच दिवस येणे झालेच नव्हते. तो फक्त 2 फोन करून विचारपूस करी आणि सपनाही त्यापेक्षा 4 गोष्टी जास्त सांगून त्यांना पूर्णपणे शाश्वती करी. सीता आली त्याच रात्री अचानक सुमित कामावरून थेट सोळंकेच्या बंगल्यावर आला होता. नेहमीप्रमाणे आत शिरल्याला गेला तसं 2 धष्टपुष्ट सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवले. किधर जा रहा है? त्यातील एक म्हणाला. सुमितला जरा आश्चर्य वाटले आणि थोडा राग सुद्धा आला होता.
परंतु संयम ठेवत त्याने उत्तर दिले. सुमित म्हणाला, अंदर जा रहा हूँ मैडम से मिलने के, वो मुझे पहचानती है. दोघे जरा जोरात हसू लागले. पहचानती है तो क्या तू सीधा अंदर जाएगा? यहीं पर रुकना, मैं पूछ के आता हूँ. अशा प्रकारे उद्धटपणे बोलून त्यातील एक आत गेला. आत जाऊन अर्थातच तो त्याच्या खऱ्या मालकिनीला म्हणजे सपनाला भेटायला गेला होता. सपनाने आल्यानंतर काहीच दिवसात घरातील सगळे नोकर आणि सुरक्षा रक्षक बदलून टाकले होते आणि सुरक्षा रक्षकांना कडक ऑर्डर देऊन ठेवलेलीच होती की कोणालाही आत येऊ द्यायचे नाही. सुरक्षा रक्षकाने सुमित आल्याचे सांगितल्यावर सपना आणि सीता एकमेकींकडे बघून हसल्या. सपना म्हणाली, ए सुन, इस सुमित को धक्का देके बाहर निकाल और फिर कभी देखे तो मुझे पूछने मत आना, समझ गया? चल अब निकल. सपनाने आज्ञा दिली. सुरक्षा रक्षक आज्ञा घेऊन बाहेर आला. सुमित रागात तर होताच, पण तो त्या सुरक्षा रक्षकाला दोन गोष्टी ऐकवण्यासाठीही आतुरच होता. अशा बेशिस्त लोकांना वटणीवर आणलेलेच पाहिजे, परंतु ज्याचे मालक बेशिस्त होते त्यांना कोण सुधारणार? बिचारा सुमितला तर कल्पनाही नव्हती की त्याच्या जाण्यानंतर घरातील पूर्ण तक्खलपालट होईल. दोन राक्षसी वृत्तींच्या बायका घरात घुसून त्यांनी घरांवर आपलं अधिराज्य गाजवलेलंच होतं. सुरक्षा रक्षकाने सुमितला आतमध्ये जाण्यास पुन्हा नकार दिला आणि यावेळी आणखीन अपमानजनक गोष्ट करून त्यांना धक्का देऊन गेटच्या बाहेर हकलून दिले होते. सुमित आता रागवण्यापेक्षा मोठ्या धक्क्यात होतच होता. त्याने मोबाईलवरून मिसेस सोळंकेंना फोन करण्याचा प्रयत्न केलाच होता, परंतु ज्यांनी नोकरांवर आपलं सर्वस्व मिळवलेलं होतं त्या फोन उचलतच नव्हत्या आणि मॅडमला कोणाला भेटायचं नाही आहे असं सांगून फोन ठेवला गेला. सुमित बिचारा आतून तळमळू लागला होता. अचानक घडलेल्या या बदललेला तो सहन करू शकलाच नाही. त्याचे डोळे अचानक अश्रूंनी भरले होते. सोळंके आणि सोहम जेलमध्ये गेल्यापासून तो मिसेस सोळंकेची आपल्या आईसारखी काळजी घेतच होता. रात्र जागून सुद्धा तो त्यांची सेवा करतच असे. दुसऱ्या बाजूला सोळंके मॅडम सुद्धा त्यांच्या आणि त्यांच्या फोनच्या प्रतीक्षेतच होत्या. त्यांनाही आश्चर्य होतो की जो सुमित एक दिवस त्यांना भेटल्याशिवाय राहू शकत नव्हता तो हल्ली एक फोन सुद्धा करत नाही. परंतु त्यांना काय माहिती की सपनाने त्या दोघांना एकमेकापासून दूर ठेवण्यासाठी किती मोठी भिंत बनवलेली आहे म्हणून. दोघी मायले की मिसेस सोळंकेंना झोपून स्वतःच्या रूममध्ये दारू पीत बसलेल्याच होत्या. सीता पूर्वी तिच्या गिरायकांसोबत दारू प्यायची, परंतु धंदा बंद झाल्यापासून तिला घसा शेकवायला मिळालाच नव्हता. आज सोळंकेचा बार बघून तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा बाहेर पडल्या. इतकी महागातली दारू तर तिने बाप जन्मात सुद्धा पाहिलेलीच नव्हती. घशाच्या सारखा तिने एक बॉटली उतरली आणि ती रूममध्ये जाऊन बसली. आपल्या आईला दारू पिताना बघून सपनानेही 2 घोट मारून घेतलेच होते आणि बघता बघता दोघी नसेत अगदी बुडून गेल्या. इकडे सुमित अस्वस्थ अवस्थेत अंकिताकडे येऊन पोचला. त्याची अशी अवस्था बघून ती समजू शकली नाही की नक्की काय झालेलं आहे म्हणून तिने प्रश्नांचा भंडीमार सुरू केला. त्याला अशा अवस्थेत पाहण्याची ना कुमुदला सवय होती ना अंकिताला. सगळ्यांचे प्रश्न सोडवणारा आज स्वतःच मोठं प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर घेऊन बसला होता. कुमुद म्हणाली, सुमित बाळा, अरे बोल ना काहीतरी. काय झालं तरी सांग ना तू मला. काही प्रॉब्लेम आहे का? आल्यापासून तू फक्त शांत बसलेला आहेस. अंकिता त्याच्या जवळ बसली होती. त्याचा एकच वेळी उदास आणि आश्चर्याने भरलेला चेहरा बघून तिच्या मनात शंका आलेलीच होती की नक्की त्याचे जवळचे कोणीतरी हे जग सोडून गेले असावेत म्हणून. आणि सध्या त्याच्या जवळच्या लोकांमध्ये अंकिता स्वतः होती आणि दुसरा म्हणजे मिसेस सोळंके. तिला अचानक भीती वाटली की मिसेस सोळंकेंना तर काही झालं नाही ना. अंकिता म्हणाली. त्यामुळे तिने सहज विचारून पाहिलंच, मिसेस सोळंके ठीक आहेत ना? त्यांचं नाव ऐकताच तो गहिवरला. इतका वेळ थांबवून ठेवलेले अश्रू आता त्याने मोकळे केलेच होते. कुमुद आणि अंकिता घाबरल्या. त्यांना जरा संशय आला, परंतु तितक्यातच सुमित स्वतःला सावरत म्हणाला, अंकिता, मिसेस सोळंके मला भेटायचं टाळताय. मला कळत नाही की माझ्याकडून काय चूक झालेली आहे. हो का? मी मानतो की बरेच दिवस मी त्यांना भेटायला गेलो नाही म्हणा, आणि पण न चुकता मी फोन करायचोच ना त्यांना. अंकिता म्हणाली. फोनवर त्या कशा बोलायच्या? सुमित म्हणाला. खरं तर गेले कित्येक दिवस माझे त्यांच्याशी फोनवर सुद्धा बोलणं झालंच नाही. फोन केला की त्या झोपलेल्या असायच्या. अंकिता म्हणाली.
तू दिवसा फोन ट्राय करायचास ना. दिवसा त्या जाग्याच असतात. दिवसा, सकाळी, संध्याकाळी, रात्री प्रत्येक वेळी कॉल करून पाहिला मी, पण दरवेळी त्या झोपलेल्याच असायच्या. हे कसं शक्य आहे, तिने विचारले. सपनाशी तरी तुझं बोलणं होत असेलच ना. सुमित म्हणाला. सपना? हो, तीच फोन उचलायची ना. तीच मला सांगायची की त्यांना नुसती झोप लागलेली आहे म्हणून. कुमुद म्हणाली. ही बाई पण झोपते की मस्करी करते ग? सुमित म्हणाला. आता त्यांचं वय झालं म्हणून कदाचित होत असेल. अंकिताने त्याला सगळी हकीकत नीट विचारली. सुमितनेही सर्व काही तिला सांगून टाकले होते. सुमितच्या बंगल्याच्या गेटवर झालेला अपमान ऐकून तर तिच्या तळपायाची आग मस्तकातच गेली. भावनेच्या भरात तिने मिसेस सोळंकेच्या या कृत्यज्ञ व्यवहारांबद्दल अपशब्द बोलायला सुरुवात केली होती. शेवटी सोळंके चीज बायको तर आहेच ती. खरं रंग दाखवेलच ना. तुझी गरज होती म्हणून तुझ्याशी गोड बोलायच्या. आता सपना भेटली ना म्हणून. अंकिता रागाच्या भरात बोलून गेली. सुमित भावनाच्या ओघात हे सत्य पाहू शकतच नव्हता असे अंकिताला वाटत होते. सुमित म्हणाला. अगं पण त्या अशा नाही आहेत. त्या मला आईसारख्या आहेत. कुमुद म्हणाली. कसली आई? या श्रीमंत लोकांचं काही खरं नसतं बाबा. कधी रंग बदलतील, गरज असो आणि वैद्य मरो. कुमुद ही नाक मुरडत म्हणाली. अंकिताने दरम्यान सोळंकेच्या घरी फोन लावला. त्यावेळी दोघी मायलेकी आपल्या रूममध्ये दारू पीत बसल्या होत्या. नोकरांना फोन उचलायला पूर्णपणे बंदी होती, त्यामुळं फोन वाजत राहिला. सपनाने मिसेस सोळंक्याच्या रूममध्ये मधून फोन कधीचा काढून टाकलेलाच होता. त्यांचे कारण तिने त्यांनाही सांगितलेले होते की त्यांना या वयात आत्ता आराम करायची गरज आहे म्हणून. फोनमुळं त्यांची झोपमोड होऊ शकते. त्यामुळं आता इथून पुढं हे फोन वगैरे सपना स्वतः बघेल असे तिने सांगितले. मिसेस सोळंके तिच्या मायेपुढं सगळं मान्य करत गेल्या आणि बघता बघता सर्वस्व अधिकार सपनाकडे आले. त्यामुळं आता सर्व नोकर सुद्धा नवीनच होते. अंकिताच्या फोनचं उत्तर कोणी दिलं नाही, त्यामुळं आता तीही जरा चिंतित झाली. दुसऱ्या दिवशी अंकिता आणि सुमित दोघेही सोळंकेच्या बंगल्यांवर गेले आणि जबरदस्ती आत घुसण्याचा प्रयत्न करू लागले. दष्टपुष्ट सुरक्षा रक्षकांच्या पुढं त्यांचे काही चालेनासं झालं. त्यांनी दोघांनाही गेटच्या बाहेर झाकलून दिले. हा अपमान आता सुमितला सहन होत नव्हता, परंतु त्याच्या मनात एकच चिंता होती, ती म्हणजे मिसेस सोळंके यांच्याबद्दल. त्या मनाने खूप चांगल्या आहेत याचा सुमितला पूर्ण विश्वास होता. त्या असहाय्य आहेत हे सुद्धा तो जाणूनच होता. त्या नक्की आत कोणत्या परिस्थितीत असतील याची चिंता त्यांना खातच होती. दुसरीकडे अंकिता रागाने लाल झालेली होती आणि तोंडात येईल त्या शिव्या ती त्या सुरक्षा रक्षकांना घालत होती. बंगल्याच्या गेट आत पूर्ण बंद झाला होता, त्यामुळं आतील कोणतंच दुसरं दृश्य आता त्यांना दिसत नव्हतं. आतमध्ये दोघी मायलेकी CCTVमध्ये हा सगळा तमाशा बघून मजा घेत होत्या. अचानक सपना म्हणाली. काय ग मम्मी, या अंकिताला असं सोडून द्यायचं का? हट्ट अजूनही नशेत असलेली सीता म्हणाली. हिला आणि मी अशी सोडेल? सपना म्हणाली. अगं पण वाट कसली बघतेस, येऊ दे ना तिला आतमध्ये. सीताने जरा विचारच केला. आता कुठं हा बंगला हातात आलेला होता, त्यात काही दिवस मज्जा करून इकडचा सगळा कारभार आधी हातात घ्यायचाच आणि मग अंकिताचं काय करायचं ते ठरवू, असा तिचा विचार होता. परंतु सपनाचा तिला आत येण्याचा आग्रहाने तिला एक वेगळ्याच योजनेचा विचार करायला भाग पाडले होते. शरद तिला सोडून गेल्यानंतर सीता नकळतपणे वेश्या व्यवसायांकडे वळली होती. बरेच वर्ष तिने पोटापाण्यासाठी तो व्यवसाय केला, परंतु त्यानंतर ती त्यात अशी रमली की आता तिला त्याचंच मोठं व्हायचं होतं. तिची महत्वाकांक्षा होती की सोळंकेच्या या बंगल्यात तिने या व्यवसायाला सुरुवात करावी. येथे असलेल्या खूप साऱ्या खोकल्या ती आपल्या व्यवसायांचा भाग बनवून इच्छिती होती. सीता म्हणाली. सपना, तू बोलतेस ते मला पटतंय, पण आता मी काय सांगते ते नीट ऐकून तरी घे, असे म्हणून तिने आपली महत्वाकांक्षा सांगायला बोलून दाखवली. आपल्या आईचा वेश्या व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय तिला अजिबात पटला नाही. तिने सीताला साफ नकार देत आपलं सासर अशा घाणेरड्या कामांसाठी वापरायचं नाही, असं तिने ठामपणे सांगून टाकलं होतं. आपल्या ट्रेनिंगमध्ये काहीतरी कमी पडली, त्यामुळंच आपली मुलगी आपला विरोध करती, ही गोष्ट सीताच्या मनात खुपली होती. पण तिने ते चेहऱ्यावर न दाखवता आपण फक्त गंमत करत होतो असे तिने तिला सांगितले. पण आता अंकिताला आत बोलून करायचे काय आणि त्या सुमितला कसे पाळवायचे
हा मोठा प्रश्न होता. सपना म्हणाली, आपण दोघांना आत बोलवून घेऊ आधी आणि मग सिक्युरिटीला सांगून दोघांना बांधून ठेवू. आणि मग सपना नवीन योजना सांगत होती. सीता म्हणाली, आणि काय त्यांना पोसत बसायचं का? सीता मध्येच म्हणाली. सपना म्हणाली, अगं नाही, आधी ऐक तर खरं. सीता म्हणाली, बोल ना. दोघांना एक एक करून आत बोलवायचं आणि बांधून ठेवायचं. सपना म्हणाली, आणि मग माझ्या लाडक्या सासूला मारून टाकायचं. सपना विकृत स्वरात म्हणाली. सीता म्हणाली, वा, माझं बाळ ते किती हुशार आहे ना, आईसारखीच. सीता तिचं कौतुक करत म्हणाली होती. आणि सुमितला त्यांच्यात फसवण्याचं बरोबर ना. सपना म्हणाली, तू पण ना काय कमी नाही, हुशार आहे माझी मम्मी तू. सीता म्हणाली, पण त्या अंकिताचं काय करूया? सपना म्हणाली, तिला पण मारून टाकूया. ज्या सपनाला आपल्या सासर घरात वेश्या व्यवसायात करण्यासाठी अडचण होती ती एखाद्याला ठार मारण्यासाठी इतकी आतुर कशी? हा प्रश्न सीतासोबतच आपल्यालाही पडलेलाच आहे. परंतु सीताने तिची ट्रेनिंग अशी केली आहे की ज्यात एखाद्याला मारणे म्हणजे खूपच सहज काम तिला वाटू लागलं ठरलं. सिक्युरिटीला सांगून त्यांनी आधी सुमितला आत बोलावले. त्याच्या आत येत्याच आतमध्ये असलेल्या धष्टपुष्ट नोकराने त्याला बंदिस्त केले. बराच उशीर झाला तरी सुमित बाहेर येत नाही हे बघून अंकिता पुन्हा एकदा जबरदस्ती आत घुसण्याचा प्रयत्न करू लागली होती. पण तिला मोठं आश्चर्य वाटलं की यावेळी तिला कोणीही अडवण्याचा प्रयत्न केला नाही. ती सरळ सरळ बंगल्यांमध्ये घुसली. तिला एकच खोली माहीत होती जेथे सुमित मिसेस सोळंकेंना भेटायला जायचा. त्यामुळं ती त्याच दिशेने निघाली. तेथे पोचण्याआधीच तिने पाहिलं की आधीच्या एका खोलीतून सीता बाहेर निघत आहे. ती पूर्णपणे थकलेली वाटत होती. आता ती पूर्वीसारखी सुंदर आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढही राहिलेली नव्हती. अंकिताला तिला बघून दया आली आणि आपणच तिच्या या अवस्थेला कारणीभूत आहो याची तिला जाण होऊ लागली होती. तिचे डोळे पाणावले. सीताची विचारपूस करण्यासाठी ती पुढे सरसावली. त्या दरम्यान ती हे सुद्धा विसरून गेली की ती येथे का आलेली आहे म्हणून. ती सीताच्या समोर आली. सीता तिच्याकडे स्मित हास्य करत बघत होती. अंकिताला गहिवरून आले. तिने सीताला कडकडून मिठी मारली. अंकिता म्हणाली, काकी कशी आहेस ग? समोरून काहीच उत्तर आले नाही. अंकिताने मिठी सोडत तिच्या चेहऱ्यांवर नजर मारली. मगाचं स्मित हास्य एका विकृत हास्यात परिवर्तित झालेलं होतं. अंकिता जरा घाबरली आणि मागे सरकली. चटकन तिला जाणवले की कुठेतरी सुमितचा आणि तिचा जो अपमान झाला याला सीता जबाबदार असू शकते. शिवाय सपना याच बंगल्यात आहे हेही तिला माहीत होते. ती अचानक इकडे तिकडे बघू लागली. अर्थातच ती सपनाला शोधत होती. तितक्यातच ज्या खोलीतून सीता बाहेर आली होती त्याच खोलीतून सपना बाहेर येताना तिला दिसली. अंकिता म्हणाली, सपना. अंकिता ओरडली, हे सर्व काय चाललं? सपना म्हणाली, ताई कुठं काय? ताई कुठं काय चाललंय? अंकिता म्हणाली, मला काहीतरी गडबड वाटते. नक्की काय चाललं ते मला नीट सांग. आणि सुमित कुठे आहे? अंकिता ओरडत म्हणाली. दोघी मायलेकी एकमेकांना बघू लागल्या आणि अर्थातच पुन्हा एकदा त्यांचे ते असुरी हास्य बाहेर पडलं. काहीच बदललं नव्हतं. अंकिता समोर जणू हॉटेलमध्ये राक्षसी हास्य असणाऱ्या सोळंके आणि सोहमला पाहत होती. पुन्हा एकदा आपल्यावर काहीतरी मोठं संकट येणार आहे हे तिला जाणवू लागलं होतं. त्यामुळे ती जोरजोरात सुमित आणि मिसेस सोळंकेला आवाज देऊ लागली. तिच्या आरवड्यांबरोबर त्या दोघींचं हसूही वाढत चाललेलंच होतं. अचानक सुमितला ज्यांनी बांधलं त्याच नोकराने अंकितालाही मागून घेऊन पकडलं. ती किंचाळू लागली पण तिचा आवाज ऐकून कुणीही तिला वाचवायला आलंच नाही. त्या नोकराने तिला मागून घट्ट पकडलेलेच होते. त्या स्थितीत तिला उचलून त्याने मिसेस सोळंकेच्या खोलपर्यंत आणले आणि आत ढकलून दिले होते. अंकिता जोरात त्या खोलीत पडली. कसेबसे स्वतःला सावरत ती उठली. तिने आसपास पाहिले आणि पुन्हा एकदा जोरात किंचाळली. समोर बेडवर मिसेस सोळंकेच्या देहांचे अनेक तुकडे होऊन पडलेले होते आणि त्यांच्या बाजूला एका खुर्चीवर सुमित सुद्धा बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. त्याच्या अंगांवर चेहऱ्यांवर मिसेस सोळंकेचे रक्त उडालेले होते. त्यांच्या हातात एक भली मोठी कुऱ्हाड होती. अंकिताच्या केसांना पकडून त्या नोकराने तिला बाहेर खेचले आणि आणखीन दोघा नोकरांनी मिळून तिला बांधून टाकले. सुमितला दिलेली हेवी ड्रग्जचे इंजेक्शन तिलाही देण्यात आलं
आणि बंगल्याच्या सर्वात उंच असलेल्या अडगणीच्या खोलीत तिला आत पाय तोंड बांधून फेकून देण्यात आलं. मिसेस सोळंकेच्या खोलींचा दरवाजा बाहेरून बंद करण्यात आला. योजना पूर्णपणे तयार होती. त्यानुसार पोलिसांना बोलवण्यात आले. उघड होती की ड्रगच्या नशेत सुमितने मिसेस सोळंकेची कुऱ्हाडीने हत्या केली. त्यामुळे तशा बेशुद्धावस्थेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. पोलिसांकडून सपना, सीता या भोळ्या आणि घाबरलेल्या बायकांची जबाबदारी घेण्यात आली. घरातील सर्व प्रामाणिक नोकरांनीही सुमितने जबरदस्ती घरात घुसून आपल्या मालकीनबाईंना आपल्या नजरेदेखत मारलं असं स्पष्टपणे सांगण्यात आलं. आता बाकी कुठल्याही चौकशीला वाव उरलेला नव्हता. त्यामुळं पोलिसांनी सरळ सरळ सुमितला दोषी ठरवून टाकले होते. नशेत असल्यामुळं त्यांना प्रथमच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पुढील 24 तासात त्यांना नशेतून पूर्णपणे बाहेर काढण्यात आलं आणि मग पोलिसांनी आपल्या चौकशीला सुरुवात केली. पण बऱ्याच सुमितला तर कशातलेच काहीच माहीत नव्हते. ड्रगच्या हेवी डोसमुळं त्याला त्या दिवशी काय काय झालं याचाही विसर पडला होता. मुळात मिसेस सोळंके याचा आपल्या हातून इतका निर्दयीपणे खून झाला यावर त्याला विश्वास बसतच नव्हता. तो एकच वेळी भयंकर वेदना, दुःख, क्रोध, भीती आणि अश्रू या सगळ्याच भावनांनी भरून गेलेला होता. कोणत्याच भावनेला न्याय न देऊ शकल्याने तो एका भयंकर धक्क्यात असल्याप्रमाणे स्तब्ध झालेलाच होता. पोलिसांनी आपल्या परीने योग्य ती कारवाई करायला सुरुवात केली आणि सुमित त्यात खेचला जाऊ लागला होता. जवळजवळ सोहमच्या आईला मात्र सपना हे नाव माहिती होतं. तिने सोहमच्या तोंडातून ते बऱ्याचदा ऐकलं होतं. बंगल्यावर पोचल्यानंतर अंकिता तशीच सपनाला आत घेऊन गेली. ज्या आत्मविश्वासाने सुमित तिला आत घेऊन गेला होता, आज जाता क्षणी आता सपनाची ती अवस्था झाली होती जी आधी अंकिताची झालेली होती. तिला पाहून अंकिता हसत म्हणाली, आहे ना भारी? सपना म्हणाली, हो, खूप छान आहे. वरवर ती तिच्याशी बोलत असली तरी आतून तिचे काळीज जळत होते. आता या क्षणाला या अंकिताचे तुकडे तुकडे करून फेकून देऊ असे तिला वाटत होते. असे राजवाड्यांसारखे सासरे अंकितामुळं अजून तिच्या पदरात पडलेच नाही आणि भविष्यातही पडेल की नाही हे तिला ठामपणे माहिती नव्हते. मुळात त्याची गरज काय होती, कारण कुठलाच अडथळा त्यांना नव्हता. तरी सुद्धा अचानक त्यांनी हे पाऊल का उचलले असेल असाही प्रश्न मध्ये मध्ये तिला पडतच होता. म्हणून शेवटी न राहून तिने पोलीस स्टेशनांना सुमितबद्दलही सांगून टाकले आणि शंका व्यक्त केली की कदाचित दोघे संगमताने एकमेकांचा हात धरून पळून गेले असावेत. हे कळताच पोलिसांनी मात्र कुमुदला बोलायला सुरुवात केली. या गोष्टी तिने आधी सांगायला हव्या होत्या असे त्यांचे मत होते. परंतु या सर्वात गोष्टीत एक गोष्ट घडली, ती म्हणजे अशी की पोलिसांनी सुमितचा फोटो तिच्याकडून मागून घेतला आणि त्यानंतर व्हायचा तो खुलासा झालाच की सुमित पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याने एका पतिनिष्ठ सरकारी अधिकारी असलेल्या मिसेस सोळंकेची निर्गुण हत्या केलेली आहे. कुमुद या धक्क्याने पूर्णपणे गोंधळून गेली होती. परंतु मिसेस सोळंके म्हणाली, ही कोण? सपना म्हणाली, मी तुम्हाला आई अशी हाक मारली तर चालेल का? मिसेस सोळंके म्हणाली, हो चालेल ना, किती गोड मुलगी आहे ना ही. काय नाव तुझं ग? मी सपना. मिसेस सोळंके म्हणाली, सपना, हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं. मिसेस सोळंके विचार करू लागल्या होत्या. अंकिता म्हणाली, अहो असं काय करता? तुमच्या घरात एक मोलकरीण आहे ना सपना नावाची. सोळंके म्हणाली, मोलकरीण नाही, आमच्या घरात सर्व माणसंच काम करतात. अंकिता विचारात पडली. सोहमच्या फोनवर एकदा सपना नावाच्या मोलकरीणचा फोन आला होता हे तिला चांगलंच आठवत होतं. बरं ते जाऊ द्या. अंकिता, काय झालं? तू येते कशी काय? सुमितने मध्येच विषय बदलत तिला विचारलं. अंकिता म्हणाली, अरे या सपनाला कामाची खूप गरज आहे. म्हटलं तुलाही सांगेल आणि मॅडमच्या कानावरही घालेल एकदा. मिसेस सोळंके एक सरकारी अधिकारी आहेत ना, त्या कामादौऱ्यांवर असायच्या म्हणून याआधी त्यांचा उल्लेख कथेत कुठेच झाला नाही. आपल्या नवऱ्याच्या आणि मुलाच्या अटकेंची बातमी ऐकून त्यांना अचानक हृदयविकारांचा झटका आला. त्यामुळे त्यांना त्यांच्या राहत्या घरी पाठवण्यात आले. परंतु उपचारांदरम्यान त्यांचे पाय निकामी झाले आणि तेव्हापासून त्या बेडवरच राहून उपचार घेत आहेत. त्यांनी आश्वासन दिले की त्या सपनाच्या कामांबद्दल नक्की बोलतील. सुमितनेही तसे आश्वासन त्यांना दिलेच होते. सपनाला मात्र त्यांच्या आश्वासनाची काही घेणं देणं नव्हतं. आता तिला फक्त दोनच गोष्टी करायच्या होत्या. एक म्हणजे अंकितांच्या परिवारांची बर्बादी आणि आता नव्याने मनात उमललेली एक इच्छा, ती म्हणजे सोहम जेलमधून सुटून येऊस तर
तेव्हा सोळंकीची सून होऊन या राजवाड्यांवर राज्य करायचे. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक